पिंपरी चिंचवडमधून ही दिलासादायक बातमी समोर येत असून 6 वर्षाच्या चिमुरड्याने जीबी सिंड्रोमवर मात केलेली आहे। बाहेरचं अन्न खाल्ल्यानंतर या चिमुरड्यासह कुटुंबातल्या सर्वांनाच जुलाब झाले आणि त्यानंतर सर्वजण त्यातून बरे झाले। मात्र या चिमुरड्याचे हात आणि पाय दुखायला सुरुवात झाली। हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटरवर तसंच आयसीयू मध्ये सुद्धा ठेवण्यात आलं होतं। डॉक्टर्सने दिलेल्या सल्ल्यानं तंतोतंत पालन केल्यानं आज हा चिमुरडा जीबी सिंड्रोमवर मात करत घरी परतला। तू म्हटलंस की बोलायचं 2 आठवडे म्हणजे 14 दिवस ते बाहेरचं खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्याला लूज मोशन सुरू झाले आणि काय झालं ऍक्च्युअली घरामध्ये सगळ्यांना झाल्यामुळं आम्ही काय विचार केला की सगळ्यांना झालेलं असल्यामुळे ते खाण्यामुळे झालं असेल आणि 2-3 दिवसामध्ये कव्हर पण झालं त्याचं लगेच। त्यामुळे आणि त्यानंतर 8 दिवसांनी परत त्याला हा त्रास झाला। सीजी मॅडम म्हणून होत्या पेडियाट्रिशियन, त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जीबीएचची आम्हाला लक्षणं दिसत आहेत। त्या अनुषंगाने त्याचं जे IVIG इंजेक्शन आहे ते इंजेक्शन तुम्ही अवेलेबल करून घ्यायला सांगितलं। पहिले 4 दिवस तो व्हेंटिलेटरवर होता, नंतर त्याचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं। 6-7 दिवस तो आयसीयूमध्ये होता, त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यानंतर मात्र मग त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली आम्हाला। रोज थोडी आता इम्प्रूव्हमेंट होती आहे।